खोपोलीतील मंगेश काळोखे हल्ला प्रकरणाबद्दल एक महत्त्वाची बातमी समोर येते। या घटनेनंतर काल संपूर्ण महाराष्ट्र हादरलं। काळोखे कुटुंबावर अचानक शोककळा पसरली। त्यांची पत्नी या नगर परिषदेमध्ये नगरसेविका म्हणून निवडून आल्या आणि त्यानंतर घडलेल्या घटनेनंतर संपूर्ण खोपोली हादरल्याचं पाहायला मिळते। मंगेश हे आमदार महेंद्र थोरवे यांचे कट्टर समर्थक होते। या प्रकरणामध्ये अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि जिल्हा प्रवक्ते भरत भगत यांच्यासह 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आता सुधाकर घारे हे खासदार सुनील तटकरे यांचे एक निकटवर्तीय मानले जातात। त्यामुळे या प्रकरणाला राजकीय वळण लागलंय। या प्रकरणात विरोधकांवर आरोप केला जातोय। दरम्यान खोपोली नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये मानसी काळोखे यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या उर्मिला देवकर या उभ्या होत्या। 21 डिसेंबरला निकाल लागल्यानंतर या निकालामध्ये उर्मिला देवकर यांचा 700 पेक्षा जास्त मतांनी मोठा पराभव झाला आणि या पराभवाचा राग आणि राजकीय वैमानाचा कट रचल्याची माहिती समोर येते। दरम्यान शिंदे सेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी खळबळजनक आरोप केलाय। मंगेश काळोखे यांच्या प्रकरणामध्ये हा कट रचल्याचा खासदार सुनील तटकरे यांच्या सुतारवाडीतील निवासस्थानी करण्यात आल्याचा खळबळजनक आरोप थोरवे यांनी केलाय। या आरोपामुळे महायुतीतील दोन्ही मित्र पक्षांमध्ये मोठा वाद निर्माण झालाय। दरम्यान आज एकनाथ शिंदेंनी या कुटुंबाची भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केलंय। दरम्यान या वेळेला काळोखे कुटुंबाने आम्हाला न्याय द्या अशी मागणी एकनाथ शिंदे